जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे हा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आज जातोय रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी। तर माझ्या ह्या साईडला श्रीसृष्टी आहे आणि श्रीसृष्टीच्याच मागे लाईट हाऊस सुद्धा आहे। तर आपल्याला जायचंय ह्या साईडला रत्नदुर्ग किल्ला आहे, तो आपण रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जाऊ। तर मित्रांनो, तुम्हाला इथला नजारा एकदा पाहायचा आहे का? थांबा मी दाखवतो। अस्मरणीय नजारा आहे मित्रांनो, बघा तुम्ही। चला तर मग आपण किल्ल्यावर जाऊ। किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गणपती आणि हनुमंताचे एक छोटेसे मंदिर आहे। किल्ला पाहायला सुरू केल्यावर पहिला बुरुज लागतो तो म्हणजे गणेश बुरुज, आणि नंतर अनुक्रमे बुरुज लागतात ते म्हणजे वाघ्या बुरुज, वेताळ बुरुज, मारक्या बुरुज, बसक्या बुरुज आणि रेडे बुरुज ही बुरुज लागतात। त्यामधलं रेडे बुरुज हे सर्वात मजबूत बुरुज। या किल्ल्यावर एक भुयार सुद्धा आहे, त्या भुयारात उतरण्यासाठी लोखंडी शिडी सुद्धा ठेवली आहे। आपल्याला समोर दिसतं ते म्हणजे श्री भगवती देवीचे मंदिर। हे मंदिर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। त्या मंदिरात नवरात्री उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। रत्नदुर्ग किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र असूनही किल्ल्यावर असणाऱ्या विहिरीचं पाणी पिण्याइतकं योग्य आहे। मित्रांनो, रत्नागिरी हे नाव रत्नदुर्ग किल्ल्यावरूनच पडले आहे। रत्नदुर्ग किल्ला हा रत्नागिरी शहरापासून फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। छान असं भगवती देवीचे मंदिर, सुंदर असा समुद्र आणि किल्ल्यावर येण्याची एकच वाट हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। असे म्हणतात की या किल्ल्याची बांधणी फार वर्षापूर्वी बहामनी काळात झाली। 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला। तर मित्रांनो, कसा वाटला हा रत्नदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ? तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।